अहो माणसात माणूस ठेवलं नाही तुम्ही, माणसात माणूस ठेवलं नाही तुम्ही. आता तरी राजकारण सोडा, आता तरी राजकारण सोडा. अहो गाव गाडा आणि नुसताच राडा, ताजी गाव गाडा नुसताच राडा. तपश्यत भंग करू नको तंग आणि भेट ना बाई. स्वांग साधूच घेतलंय म्या अन या गावाला लुटल्याशिवाय राहणार नाही. स्वांग साधूच घेतलंय म्या अन गावाला लुटल्याशिवाय राहणार नाही. बोला बोला आलख निरंजन, कसं बोला आलख निरंजन. जमुरे बोला मामा तंबुरे. अरे काय तंबुरे तंबुरे करायला लागला, पुढे गेलता मरणाचं गार मारा लागलं, खालून वर पाणी सुटलंय, मला जरा हवा मार. बरोबर अशी मारतो काय, थोडी जोराने मार. जोराने मारतो. अरे तू काय थोबाड फोडतो काय, जरा अशी मार. हा आता मारावं तरी कशी सांगू काय तुला, एक मंत्र मारीन तर कुत्रा बनवून टाकीन. मग मारू मारा लागलो आता हवा, कुत्रा खायला पाहिजे का. गिरायकाची वाट बघत होतो बाहेर थांबून. असं आहे का, आज काय धंदादार आपला मंदाच दिसतोय. येईन ना कुणी ना येईन ना. अरे धंदा जिथं मंदा तिथं कसा भेटल चंदा. चंदा भेटन, धंदा होईल, पण कधी ती आली ना. धंदा भेटन चंदा भेटन पण कधी. अरे इथं दोन टायमाच्या पोटाची सोय कर काहीतरी. करतो सकाळपासून उपाशी आहे, नाही तर मंत्र मारून कुत्रा बनवीन बघ. मंत्र मारायचं तर करू नका महाराज, आता येतील गिराईक होईल आपलं. ओम क्लीम क्लीम चामुंडाय भगनी भागोदरी शंकर. मारू का मंत्र. नाही मारू नका. लवकरात लवकर गिराईक बोलून घे. शंकर गिराईक आणतो महाराज. लय मोठे महाराज दिसायला लागले तपशी. आपलं काम करते नाही नक्की. महाराज महाराज महाराज, मी इतका काम करतो मालकापाशी, पण मालक म्हणतो काय काहीच काम करीत नाहीये, काहीतरी करा राव. अरे कोण आला रे हो. महाराज बकरा आलाय ना. बकरा मारित होता इकडून तिकडून चक्रा, त्योच का यो बकरा. त्योच बकरा. बोल बेटा क्या है समस्या. आपला मालक लय ताण देतो, मी दिवसभर काम करतो तरी ते म्हणतो तू काहीच काम करीत नाही, काहीतरी करा राव. एवढं काम करीत नाही. काम करतो मी, ते म्हणते काही काम करीत नाही. एवढा आपल्यासाठी काहीतरी करा महाराज. काही काम करीत नाही. हो त्या सरपंचाची उचल बांगडी करून उलटा टांगितो आणि त्याच्या कानात जाऊन सांगितो. कसं ओके जमन ना. हो हो. अलख निरंजन बाजूला बस तिकडं, मी जरा ध्यानस्थ होतो. मामी, अहो मामी, मामी. काय हो दीदी, हाक मारीत मारीत आलात तुम्ही. सुभाषच्या लिंबाखाली लय मोठे महाराज आले, चला आपल्या मामाची दारू सोडून येऊ. काय म्हणता. अहो मसुबाच्या लिंबाखाली लय मोठे महाराज आले, चला मामाची दारू सोडून येऊ. चल बरं जाऊ तर बघू तर, सुटली तर सुटली दारू. चला चला चला. पोरीनो थांबा ना, मला येऊन द्या ना. कुठे चालल्या. आम्हाला येऊन द्या. चला ना लवकर. काय काय चालल्या होत्या, आम्हाला घेऊन द्या ना तुम्ही. अहो गावात का नाही साधू महाराज आले तर. कुठं आले तर तिथं. आणि ह्या दिदीनी पळत पळत येऊन सांगितलं मला. आणि मग मी काय केलं, फुलं घेतली आणि पूजेचं ताट घेऊन चालले होते पळत पळत. मग तिथं गर्दी होती ना पुन्हा लई. आणि मला शेतात पण जायचंय बघा. लय बाया लावल्या तर आमचे मालक कुठं गेलेत काय माहिती, बाय पिऊनच पडले दिसतात मला तर वाटतंय. त्याच्यामुळं मी दारू सोडण्यासाठी साधू महाराजाकडे जायचंय बघा. लय माझ्या माग काम आहे, लय वैतागले बघा त्या दारूला. मी बी येते बाय तुमच्या संग. कोणते चांगले महाराज आहेत. लय चांगले आहे, लय गुण येतोय म्हणतात. मग आता आपल्याला गुणाचीच गरज आहे किंवा. तुम्हाला आला का गुण. येतोय म्हणतात. मग आता काय माहिती, आता जाऊन तर बघू तर. जाऊ बाय मग आपण. हो ना, जाऊन तर बघू तर. बरं बरं बघू मग जाऊ. चला 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 बघू तरी जाऊन.
कसं आहे काय आहे ते आपल्याला कळण तरी. साधू महाराजाचा गुण येतोय का? तुमच्या नावरा तरी दारू पिऊन पिऊन वैताग देतो. आता त्या माया देराने तर अख्खं हे केलं वळण खान दिलं. सांगा आमचं काय करावं आता. लयच अवघड आहे बाई. काय करावं काय नाही. काढलंय त्यांनी खांदू खांदू काय सांगावं आता. लयच अवघड झालं ना हे. इकडे दुसरीकडे रान सगळं पड्याक पडतं त्या हे बांधापाशीच काय हित येतंय काय माहितीये बाई. लोकांचं बांधामध्येच गुतत बाय काय करावं आता. लयच अवघड आहे ना. काय सांगा आता तुम्हाला. लयच टेन्शन आहे बाई. तुम्हाला त्या तुमच्या धीराचं टेन्शन बाई आणि मला माझ्या नवऱ्याचं टेन्शन. लेकराचं शिक्षणाचा खर्च व्हायला, रानातलं बघायचं, घरचं बघायचं, लेकरं बघायची, सगळंच बघायचं येत ना हो मला. बायाच्या जातील सगळंच बघावं लागतं. हो ना हो, काय करावं. लयच डोक्याला टेन्शन येते. वैतागून गेलाय बघा माझा जीव. चला मग त्या महाराजाकडे तरी हो काहीतरी ना. तोडगं काढू. तुमचं काढा मग बी काढते. हो ना, तुम्ही बी गेला असताना बाई बांधामुळे टेन्शन मध्ये सारखं असताना वैतागून का नाही हो. होय का दीदी तू कितीला आहे. 10वी झाली माझी. 10वी झाली होय. हो ना, 10वीची परीक्षा दिली बाई. पोरगी पण ही. नंदाची ना माझ्या. नंदाची हो ना, नंदाची पोरगी बाई ही माझ्या. दिसायला चांगली बाई हो, पोरगी. देखणी आहे. 10वीची परीक्षा दिली आहो तिने अगं बाई, यावर्षी. हुशार दिसती मग. हा, आता मार्कच काय माहिती किती पाडतील किती नाही ते. हा काय. आता मार्क चांगले पडले तर पुढे शिक्षण बी सोपं जाईल ना हो. नाही. गरीबाचं शिकायचं बी लय अवघड झाले हो. ही महागाई वाढली काय म्हणून एक हे करावं आता. ही जे बी आई वडिलाची परिस्थिती जरा तुमच्याच नाजूक पाशी आहे. राहते का. हो ना, काय करावं आता. बस आता नंदाची पोरगी म्हणले होतं सांभाळावंच लागेल ना. नाही आता सांभाळाच हो लागत ना, आपल्या घरी. आपलं लेकरं म्हणूनच घ्यावं लागेल ना आता. सांभाळावं लागेल. माझ्या पैसे नाही का माझा असं आहे ना राहायला. हो ना, हा. मग तसंच आता काय करावं. आई वडिलाची परिस्थिती नाजूक आहे म्हणून म्हणलं चल बाई ये मायापाशी राहा म्हणलं. आता आपलं लेकरं असतं तर का आपण टाकून दिलं असतं का हो? नाही ना. त्याच्यामुळं म्हणलं राहा बाई मायापाशी, खा बाई, शाळा शिक बाई, स्वतःच्या जीवनाचं कल्याण कर म्हणलं. हिरा जसा चमकतो तसा चमक म्हणलं. नाही बरं आहे आता का? 10वीची परीक्षा दिली. आता मार्क किती येतात आणि किती नाही काय माहिती. जर मार्क चांगले पडले तर पुढे शिकवा येईन बाई. मग काय शाळात हुशार असले तर पडतील तिला मार्क. हुशार आहे अहो, लय हुशार आहे. का? हा, हुशार आहे. बरं बरं. जय जय शिव शंकर बोल भयंकर. जय जय शिव शंकर. चिकने चमेली चुप के आके देशी चढ़ा के आई. आई चिकनी चमेली देसी चढ़ा के आई. अय छोटी देशीची बाटली. अरे कुठे अय अरे थांब. काळ्या मारला काय भाऊ का कळ काय रे. एवढीची छोटी देशीची बाटली सांगायचं का तुला. मोकळी मोकळी कुठे चालली. हा? लय झालो तू काय रे. चालला कुठं तू. चाललो इकडे. इकडं कुठं. महाराज आले इकडे नदीच्या काठी. कोणता महाराज. लय मोठे महाराज आहे. काय लग्न जमाय का चालला काय तू. मग लग्न करायचं ना मला. तू होणार आहे का लग्न. तू झालं काय. हा, माझं बघून नंतर. बरं मला नेतो का मग बाकी. चल ना मग दोघं पण जाऊ. चल बर. चल मा हाताला धर ना. चल. काय करतोस. आंघोळीनंतर केस पुशीत जा. वास यायला लागला केसाचा. वास यायला लागला. किती दिवस झाला आंघोळ नाही केली. शंकर शंकर नाही, केस 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 नाही. पुशीत जा. लय लाडात येऊ नको. नाश्ता कुत्रा बनवून टाकीन. कुत्रा. शंकर महाराज असं करू नका. बकरी यायचे कापायचेत आपल्याला भरपूर अजून. बर बघ कोणी येत आहे का ते. बघतो. एक आलाय एक कापला. दुसरा बघ. दुसरा कापू. हॉटेल भाग्यश्री सारखं चालून देऊ. अरे संतू हा त्या दिनेने आपलं लय बांध कोरलाय बाबा. त्या लय कोरलाय बांध त्या दिनेने त्याचं सांगत लागन. महाराजाकडे जाऊन काहीतरी तोडग तरी. अय, बाबा आहे तिथं. बाबा आहे का. बाबा आहे तिथं. चल बरं. चला बा. बाबा माझ्या नाही राहता नाही तर मी करीत असतो अंगठा उभा. बाबू तो तर लयच कडक भक्त दिसतो बाबा. लय बाबा वैताग आलाय. दिने लय वैताग केलाय. दिनेचा लय वैताग आलाय. अरे ह्यो दिन्या कोण आहे. दिरे आत्याचा. आत्याचा दीर आहे. हं. आत्या बसा खाली. तू बाबा माग सरक थोडं. तू जरा लय कडक भक्त दिसतो. सांगा समस्या. बाबा त्या दिनेने सारा बांध कोरलाय आमचा. काय सांगा काहीतरी तोडग काढा ना त्याच्यावर. काहीतरी करा बरं. एकच देर उरला आणि त्यांनी तुमचा बांध कोरला. हा ना. बर लग्न झालेलं आहे का बिगर लग्नाचं आहे. अजून बिगर लग्नाचाच आहे त्यो. बिगर लग्नाचं आहे. हा 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 तरच बांध करू राहिला. काय सांगा तुम्हाला आता. एखादी मारील त्याच्या प्रेमामध्ये उडी
हा. पण तुम्ही करा त्याची काळी, लग्नच जमून देऊ नका. पण काढा ना काहीतरी तोडग, तोडग जबरच नाही काढतो. पाहिजे त्याचं लग्न. असं करा, लय ताण दिला त्या दिनेने, काय सांगा बाबा तुम्हाला. बर ताण दिला, हा ना. लय मोठा करतो तोडगा. हा. हा बाई, 5,000 रुपये हम्म. एक बोकड्या, 5,000 रुपये आणि एक बोकड्या. माझ्या देवाची भक्ती लय मोठी आहे बघ, माझ्या देवाची भक्ती लय मोठी आहे. हा हा. त्याचे खाली मुंडक वर पाय करू का, त्याचं कुत्रा करू का, त्याचा मांजर करू? तुम्हाला काय करायचं ते करा, पण करा. शंकर आलंय घ्या. घेऊ. बर बाई, 5,000 रुपये एक बोकड्या, हा. एवढंच तुमच्यासाठी भरपूर आहे. तुमचं सगळं काम होऊन जाईल. दिनूच्या पिनू मी काढून टाकतो. नक्की होईन का? हो, 100% होईल. बर बर बसा, बाजूला बसा, ध्यानस्थ व्हा. बर. तोपर्यंत आम्ही पण ध्यानस्थ आहोत. तुला ठोकी लिहू फुलं ठेवा. जाते घे. ओम कसं काय आहे? पार्टी अरे पार्टी 3 आले. 3 आले का? नाही 2 आले. 2 आले. अजून येतील. माल घेतला का? माल घेतला ना. ओके. दीदी महाराज आलेत का काय, तिकडे बघू तरी आपण. बाई महाराज आलेत की. महाराज की जय हो. बोल बच्चा, क्या है समस्या? काही बी करा महाराज, पण माझ्या नवऱ्याची दारू सोडा. दारू सोडा. बर, लय वैताग आलाय बघा, दारू पिऊ पिऊ हानमार बी करतेत बघा. हानमार बी करतो. वैतागलाय बघा जीव माझा. बर, देशी पितो का विदेशी पितो? देशी पितो, कसला बी पितो, पण पितो. असं आहे का? बर, प्यायला लागते बघा महाराज. प्यायला लागते. बर, लेकराकडे लक्ष द्यायना, पुन्हा संसाराकडे लक्ष द्यायना, सगळं मलाच बघावं लागतंय महाराज. काय करावं तुम्ही तरी सांगा, त्याच्यावर उपाय काढा तुम्ही. बाई तुला उपाय सांगतो सच्चा. सुधरल बघ तुझा नवरा बच्चा. कवा सुधरण? सुधरन सुधरन सुधरन. 5,000 रुपये देते ना महाराज, पण गुण आला पाहिजे. गुण 100% येणार. देते मी 5,000. बाई ह्या गोष्टीची लय मोठी समस्या आहे. औषध पाणी मोठं करावं लागतं आणि यासाठी तुला 10,000 रुपये द्यावं लागते. महाराज तुम्ही आताच 5,000 म्हणलात, आता 10,000 कसं मागायला लागलं तो महाराज? माझी बी परिस्थिती नाजूक आहे हो महाराज. एवढ्या 5,000 भागून घ्या की. बाई तेल मागलं, डिझेल मागलं, बाई पेट्रोल मागलं आणि सरकार म्हणतंय सोनं घेऊ नका. आम्हाला थोडस दक्षिणा द्यावा लागते, थोडस खर्च करावा लागतो. आम्हाला इथं मोठा मठ बांधायचा. सगळं खरंय महाराज, मग आम्ही जगायचं कसं? नवरा दारू पितो, माझ्याच एकटीच्या जीवावर घर चलत आहे. मग आता जगायचं कसं आम्ही? लेकरं शिकवायचे कसे? सगळी महागाई झाली. खरंय ही. बाई बंद कर तुझा बाजार आणि रुपये लागतील 10,000. मान्य असलं तर करतो, नाहीतर सोडून देतो. देते ना 10,000 महाराज, पण माझ्या नवऱ्याला गुण आला पाहिजे. बर, गुण येईल पक्का. येईन का गगून? येईन का गगून? ही कोणी? माझी नंदाची मुलगी महाराज. वा वा, छान सुंदर आहे. हिने 10वीची परीक्षा दिली महाराज, पण जरा डोक्याने कच्ची आहे. डोक्याने कच्ची आहे. शिक्षणात जरा कमी आहे, हुशार नाही एवढं. तिच्या सुद्धा मार्क वाढीची आम्ही व्यवस्था करू. करा ना मग. चालतंय. ह्या 10वीच्या परीक्षेमध्ये ह्या पेपरला 80% गुण मिळतील बघा. पण चांगलं रुपये की. लागतील 10,000. महाराज माझा नवरा पितोय, हिज कुठून बघू अजून 10,000? 5,000 भागून घ्या की. भागवायला काय इथं काही योजना नाहीत चालू. योजना नाही चालू, हे खरंय हो महाराज. मला बी लोकांच्या कामात जाऊन पैसे द्यावे लागतील तुम्हाला.
इथं कुठं आहेत पैसे तरी मायापाशी? आमचा खर्च खूप जास्तीचा. अरे हवा मार ना. हे काय मारतो महाराज? चालू आहे ना हवा महाराज, हा चालू आहे ना हवा, हवा चालू आहे. 2 बकरे 10,000 म्हणलो. 10,000 5,000 नको. 22 रुपये लागतील तुम्हाला. 10,000 बघा, जमलं तर करा, नाहीतर जा मागे. पास होईल का? पास होईन 100%. आणि तुझ्या नवऱ्याला सुद्धा गुण आणतो बघ. बर. 5 बकरे जमा झाले. 5 बकरे जमा झाले. 5 बकरी जमा झाली. 15,000 रुपये जमा झाले. 3,000नीच 15,000 रुपये जमा झाले. 1 2 3. आणि 2 जणांचे पैसे 2 जणांचे पैसे येतील ना आता? येतील का? हा, येतील ना. बर. आपला आजचा भागत आहे. आजचं भागत काय शब्द देऊ का? मळ जरा तोंडाची चव गेली. हम्म? तोंडाची चव गेली जरा मळ. माग तर फाटलंय महाराज हे सगळं. हा? माग फाटलंय सगळं. शंकर नाही शंकर नाही, आता येतील. ओम क्लीम क्लीम चामुंडाय. कुत्रा बनवून टाकीन कुत्रा. कुत्रा नाही गायच्या आधी म्हणू का? मळ थोडी. अच्छा, बारा 24 वर्ष झाली आम्ही या लिंबाच्या खाली तपश्चर्याला बसलो. पाखराचा वारा नाही का माणसाचा थारा नाही. वारा आहे ना. वारा आहे. आहे. मग कधी मारतो? हे काय मारतो ना, एकदा तुम्हाला द्यावं लागेल ना हे. ओम. अरे मूर्खा, काय करतोस असं? बघितलं तो आतमध्ये वाळलंय का वाळलंय. 8 दिवस झाले आमचं स्नान नाही. स्नानाची हात-पाय काहीतरी धुतात ना? व्यवस्था करा. स्नानाची व्यवस्था होईना संध्याकाळी 15 आली की. असं आहे का? मग बोकड कापायचंय. या बोकड का? बोलतो ना संध्याकाळी. ओके. अजून काही काहीच नको. हवा आमच्या चालू. स्नानाची व्यवस्था करा. संध्याकाळी करतो. आमची याची बी व्यवस्था. त्याची व्यवस्था होईना आता. ओके. त्याची व्यवस्था होईन आता. कोणी दुपारच्या दिलं नाही वेळेला- का? नाही कुणी नाही दिलं. नाही. हम्म. ओके. एखादा भक्त येईन येडामुडा त्याचे फ्यूज काढ चांगले. काढतो. तेरा गम अगर न होता, तेरा गम अगर न होता, तो मैं शराब नहीं पीता. तेरा गम अगर न होता, तो मैं शराब नहीं पीता, मैं शराब नहीं पीता. लई कडू रे बाबा. हायला मुवागाचे धरून बघतोय, बायको काही मग दिस ना तो कुठं गेली असेल गाड्या. थांबा आता बघतो मग मी तिला जाऊन कुठेतरी जायला. कुठं गेली का नसतो गाड्या. आयो काय आला रे, तुला मी सापडो का? अरे मग काळ पहिला कसला होता. मी बांगड्याचा धंदा करायचो. बांगड्याचा. हा बांगड्या, लय बांगड्या असं म्हणायचो मी कसं म्हणायचो? बांगड्या घ्या बांगड्या. ए अरे बांगड्या घ्या बांगड्या. लाल लाल बांगड्या, काळ्या बांगड्या, हिरव्या बांगड्या, जांभळ्या बांगड्या. बांगड्या घ्या बांगड्या. अहो माडीवरच्या ताई, अहो झोपडीतल्या बाई, अहो घरातली आई आणि दारातल्या ताई. बांगड्या घ्या बांगड्या.
गोल गोल बांगड्या, काळ्या बांगड्या, निळ्या बांगड्या, जांभळ्या बांगड्या. अरे बाबा 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 बाबा, श्रीदेवी बांगडी, काजल बांगडी, करिश्मा बांगडी, हेमाबालीन बांगडी, बांगड्या बांगड्या. असा बाबा धंदा होता. आता काय 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 दारूच्या नादात मला प्यायचा नाद नाही. पितो मी तुला विसरायला. तुझं नाव घ्यायला, तुझे विसरून जायला. मला प्यायचा नाद नाही. पितो तुला विसरायला. सकाळ धरून बघतोय, आयला बायको कुठं दिसना तो. कुठं गेली का काय. हा जायला आज सोमवार आहे, मंदिरात गेली असं वाटतंय. आता जाऊन बघतो तिला. एक गोठ आणतो, देवाला माहित नाही व्हायचं, त्यामुळे अलीकडे आणतो. बाय कुठे येते हरकुल काय. ए कुठे रे बाबा. हा इकडे मागे. जमुरे बोला बाबा तंबुरे. अरे काय आहे का नाही, तीनच आले ती एवढे. येतील ना महाराज, काहीतरी करावं लागतंय, काहीतरी करावं लागतंय तेव्हा येते ना गिराईक. असं आहे. हा बम बम भोले लगा दे टोले. आता हे झाकून ठेवतो. आता पलीकडे मला कशाचा आवाज येतोय, भम भम भोलेचा. जाऊन बघतो आता. बम आता बम पाहतो. भोले लगा दे टोले, कमाएंगे गुरु तो खाएंगे चेले. अगं बाबू, आवाज तर आता लय मोठा आलाय हो भारी. अलख आता पाहतो निरंजन. इकडे. बाबा बसले जिथं माणसं बसले. आता ह्या माणसामध्ये बायको आहे का बाबा इथं? हाय 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 हाय. ही काय बसली मान घालून. मायला इथं बसली वाटतंय हो. अगं कुठं गेलती ग. आका गावात पाहिलंय ना. अरे या गल्लीत त्या गल्लीत कुठे गेलती आता गावात नाही. अहो महाराजाकडे आलते तुमच्यासाठी, तुमची दारू सुटण्यासाठी. हो आणि मी कुठं पेतोय आपलं गावा मावा हाणतोय अर्धिकशी. येतात की तुम्ही, अर्धी का होईना पण घेतात की. आणि हे कोण आहे. महाराज आहेत महाराज, लय लांबून आलेले महाराज आहेत, साधू महाराज. अरे साधू नाही, संधी साधू महाराज असते ते. नाही नाही साधू महाराज आहेत. अगं मामा, मग त्याला बी आता एक क्वार्टर मग देतो. आणि काय महाराज दारू पितात काय. आणि बघ ना आता ह्याला कसं मग करतोय. हे शंकर बोला बाबा. जमुरे बोला बाबा तंबुरे. तो कोण आला रे पाठीमाग. तो म्हणतोय आपल्याला साधू आणि संधी साधू. तर हे साधू नाहीत तर संधी साधू आहेत. आणायचं पुढं. त्याला पुढे घे, मी त्याला कुत्रा बनवतो. कुत्रा पुढं आणू का. आण आण त्याला पुढे घेऊन ये. काय झालंय. बाबाने बोलले. कोणता बाबा. ते संतोष साधी बाबा. चला 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 उठा ना उठा ना. चप्पल काढा इथं. बापाकडे जायचं असलं चप्पल काढा लागेल. बर 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 बर. बाबा आणलं. बोल बेटा, क्या है समस्या. अरे कोणाला म्हणतो बेटा. अरे फेडतो फेटा. अरे किती वास येतोय घाण. अरे 8 रोज झाले आंघोळ केली का नाही बाबा. साधू संधी साधू. मला केसाचा वास येतोय 100%. अरे मूर्खा, केसाचा वास येत नाही तो, मला देशीचा वास येतोय. पेताडा पुढे बसलाय. मला मगापासून वास येत होता. इथं बसलेलो होतो मी तरी पण हे नव्हते तरी. शंकर शंकर नाही तिकडे. शंकर
माझी नक्कल करतोस? थांब, तुला 2 मिनिटात कुत्रा बनवून टाकतो, कुत्रा. हो डुंडरला डुंडरला डोंडरुल्ला नाही, शंकर. डुंडरला डोंडरुल्ला नाही, शंकर. ओम क्लीम क्लीम चामुंडाय भगनी भागोदरी शंकर. 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 त्याला म्हणलं होतं ना, माझ्या नादी लागू नको. माझ्या मंत्राच्या सहाय्याने मी तुला कुत्रा करून टाकला, कुत्रा. आता बस बोंबलत. शंकर. हो कुत्रा. लय मला येडेवानी करीत होता, आता कसा कुत्रा केला. अरे मूर्खा, तू मला हवा घालायला लागला का माझं डोकं फोडायला लागला? चुकून लागलं महाराज, शंकर. चुकून लागलं. तुला जर आता जर शहाणपणा केला तर त्या कुत्र्या बरोबर तुला कुत्री बनवून पाय, कुत्री. नाही हो महाराज, तसं नाही करणार आता. हा मग बस त्याच्यासोबत फिरत. नाही 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 ना, नाही. नीट हवा घाल. हा. लय मला येडेवानी करीत होता नाही का, आता तुला कुत्रा बनवून टाकला, कुत्रा. बाबा मला कुत्रा करू नका ना. लय येडेवानी करीत होता, माझी नक्कल करतो काय, नक्कल. हा आता मला माफ करा ना, आता मला माणूस बनवा की. आता कसा माझा लाडा 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 लाडा. बाबा आता मी चुकलो ना, मला परत माणूस बनवा ना. आता पेशीन का दारू, आता पेशीन दारू. नाही 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 नाही, अजिबात नाही बाबा, अजिबात नाही. बायकोला त्रास देतो, मारहाण करतो. आता जर इथून पुढे तिला जर त्रास दिला तर बेट्या तुझा सरड्या करीन मी, सरड्या. नाही नाही, मग फिर आता कुपाटीने. नाही. आता मी आता फक्त हिला असं म्हणणार, हाँ तेरे प्यार में मैं पागल हो गया, अरे कभी कुत्ता हो गया. टंगडा 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 टंगडा. चुप, असे काही गाणे म्हणू नको. चुप, शांत बस. आता नाही नाही, आता काय नाही म्हणणार. आता मी थोडं ध्यानस्थ बसतो. ओम ओम. मूर्ख माणसा, बाबा जटा पुढे आलत्या, त्यामुळे माग ढकलल्या. त्या जटा नाहीत. 12 24 वर्ष तपश्चर्या केलेलं आमचं ते आमची साधना आहे, आमची संपत्ती आहे ती. त्यामुळे वास यायला लागला त्यातून. वास यायला लागला तुला? त्यामुळे तुम्हाला वास नाही हो म्हणून त्या मागे सरकल्या. हवा मार, आम्हाला खूप गरम होतंय. हो मार. नाहीतर त्या कुत्र्या बरोबर तुला कुत्री बनवून टाकील बघ. मला तसं नका करू. 15,000 यायचे ते येणार नाही आपण. बाई महाराज, माझ्या नवऱ्याला कुत्र केलं ना, आता काय करू बाई. आता कसा कसं लबाड, मला खूप त्रास दिला त्याने, माझी नक्कल करतो. आता कसं करू बाई महाराज, काही बी करा पण माणूस बनवावं. कुत्रा नकावं करू. बाई जाऊ दे ना, काय रडते होते ना, कुत्रा तसा आहे, तुला त्रासच देत होता ना तो अनावरा. पण माझा मोडता तर कसं सरळता ग बाई, कुत्रा केलं ग महाराज, कुत्रा केलं ग महाराजांनी माझा नवरा. अहो बाई, तुम्हीच म्हटल्या आल्याच्या नंतर की मला खूप त्रास आहे म्हणून तो माझी नक्कल करत होता, त्याच्यामुळे त्याचं केलेलं मी कुत्र. आणि तुम्ही जर म्हणत असत्याल तर आज मी त्याचं परत माणसात रूपांतर करू शकतो माझ्या दैवी शक्तीने. महाराज काही बी करावं पण माणूस बनवा. माणूस बनवू? परत जर त्याने तुला त्रास दिला किंवा मला त्रास दिला तर मला त्याला परत माणूस बनवता येणार, कुत्र बनवता येणार नाही.
बाई लय चांगले होते गे महाराजांनी. माणूस कुत्रा करून टाकलाय बाई माणसाचं गे. लय चांगले होते गे बाई. बाई बाबा माझी बायको आली वाटते. मला माहिती माहिती बघ ना, या बाबांनी मला कुत्रा करून टाकलाय ना. मी माणूस होतो ना. तू जास्त आगाव होता म्हणून तुला कुत्रा बनवला मी, कुत्रा. आगाऊ नव्हते व, लय चांगले होते व. आणि तू तर बाई म्हणत होती की मला खूप मारत होता, खूप दारू पिऊन धिंगाणा करत होता. तूच म्हणली माझ्या नवऱ्याची दारू सोडवा. मग मी दारू सोडवा म्हणलं म्हणून काढलं, मला कुत्रा करून म्हणलं. बाबा माझ्या बायकोकडे बघून चोप तांदळा, चोप. शांत बस, नाहीतर माझ्या मंत्राने मी तुला पुन्हा सरड्या बनवून टाकील बघ. नका महाराज तसं करू. अन्याय कुत्र्याचा माणूस बनवावं. ठीक आहे, तू म्हणत असशील तर मी आज या कुत्र्याचा माणूस बनवतो, पण रुपये लागतील 10,000 रुपये. आणि काय एक बोकड देते हो महाराज, तुम्ही म्हणता तेवढं देते, पण कुत्र्याचा माणूस बनवावं. आणि परत जर तुला याने काही त्रास जर दिला तर त्याला जबाबदार हे महाराज राहणार नाही बघ. जंबू नाही. बोला बाबा तंबुरे. नाही, मी त्रास नाही आता देणार. आता माझ्या बायकोच्या तोंडाकडे पाहून मला माणूस बनवा महाराज. बाई? आता मला क्षमा करा. तुमचा मालक म्हणतोय माझ्या बायकोच्या तोंडाकडे पाहून मला माणूस बनवा. बघू, छान आहे, सुंदर आहे. तुम्ही जर म्हणत असताल तर तुमच्या या कुत्र्या नवऱ्याला मी पुन्हा माणूस बनवू शकतो. चोप, ओरडू नको. शंकर, आता माझी बायको राहिली माझ्याकडे पाहून मग मी काय करू बाबा, सांगा. चोप. तुला पुन्हा माझ्या मंत्राने माणूस बनवतो बाई, पण याला सर्वस्वी जबाबदार तू राहशील. तुझा त्रास परत तुला भोगावाच लागेल. शंकर. ओम क्लीम 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 चामुंडाय भगनी भागोदरी. शंकर. शंकर. बाई डोळे उघडा. तुमच्या नवऱ्याला मी कुत्र्यापासून पुन्हा मानव देहामध्ये आणलेलं आहे. महाराज चांगलं केलं व. अरे मी आले आता माणसात. पहिलं कुत्र्यात होता ना, ती बाई बायको. मी माणूस झालो. बाबा बाबा, ये आपको जोग आपको गाव आहे. मला आला दिसतंय सगळं. मला दिसतंय, माझी बायको दिसते. आता मी माणूस झालो बाबा, माणूस झालो. आता कुत्रा नाही राहिलो. नाही ना बाबा. ओम. बाई महाराज लईच भारीच बाय. तुपल्या नवऱ्याला कुत्र्यापासून माणूस बनिले. हो ना बाई, माझा तर जीव ना निका सुपावणी पाकडतच होता. म्हणलं बाई आता कुत्र्याचा माणूस केलंय, करते का नाही महाराज. आणि लय महाराज तपस्वी दिसते तो, साधू महाराज. आणि मला वाटलं आता कुत्र्याचा माणूस बनवतात का नाही. संसाराचं माझ्या वाटोळ झालं असतं ना. लेकरायला बघा का, संसारात शेतातलं बघा, कुठालं काय काय म्हणून बघावं ह्या बायानी. सांगा की हो. ते महाराजांनी डबल कुत्र्याचा माणूस बनवलंय म्हणून माझ्या जीवाला आनंद वाटायला लागलाय बघा. माझा जीव का नाही एवढा होता, पण एवढाच झालाय बघा. काय करावं आता. इतका आनंद का नाही मला शब्दात सांगताच याय नाही बघा. इतका आनंद झालाय. हो ना, लय मोठा जीव झालाय बघा. काय सांगू. पहिल्या धारीची
महाराज माझ्यावर नका रुसू. आपण आता हॉटेलवर बसू, एक कोंबडं कापू आणि तुमच्या साठी प्युअर आणली एक आपली इंग्लिशची देव का. आम्ही साधू संत आहे, आम्ही दारू पित नाही नाही आणि आम्ही पूर्णपणे शाकाहारी आहे. आणि जे बी आम्ही काही मागतो ते आमच्या देवासाठी आणि आमच्या दैत्यासाठी मागतो. म्हणजे आम्ही पूर्ण शाकाहारी असल्यामुळे आम्ही सगळं पांढरं खातो. म्हणजे अमृत. अमृत नाही, मग म्हणजे काय? कामधेनूचं दूध, दूध, दही, दही, लोणी, लोणी, अंडे. अरे रे 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 रे. अंडे आम्ही खात नाही, आम्ही साधू संत आहे. शंकर, अरे माझ्याकडून काय चुकलं काय गाडवलं. तुम्ही महाराजाला अंडे कशाला म्हणला तो? शंकर. आता अंडे बी शुद्ध शाकाहारीच ना. नाही ना, नाही नाहीत ना, मासे नाहीत. खरं. मी माझ्या मंत्राने परत तुला कुत्रा बनवून टाकेन. कुत्रा. नाही महाराज, नाही नका महाराज. महाराज तसं करू नका हो, आता करू. नाही म्हणणार, आता नाही म्हणणार. क्वार्टर बी आता खाली ठेवतो. वॉटर खाली ठेवतो. घेतली बाबा आपलं. प्युअर आहे, प्युअर प्युअर. आम्ही दारू पित नाही, आम्ही साधू संत आहे. 12 24 वर्ष झाले या जंगलामध्ये आम्ही तपश्चर्या करतो आहे. अहो बाबा, ही देशी हातबट्टी नाही, ही इंग्लिश आहे, इंग्लिश. इंग्लिश ही लंबून आणते, लंबून आणते. आम्ही दारू यावर्षी पित नाही. अरे मग पहिले दारीची. पहिल्या धारीचे आम्हाला चालत नाही. आम्ही तपस्वी आहोत, आम्ही साधू आहोत. आता आम्ही थोडं ध्यानस्थ बसतो. अमृत म्हणून घ्या उलची, मग जेवण बुर्दी. ओम आपला आग्रह कशाला. महाराज तुम्ही कुत्र्यापासून माझा नवरा माणूस बनवलाय, लय उपकार झाले बघा. मी पाय पडतो. पडा की बाया पाय तरी. आता बाया. काय काय चल चल बाबा, आता बरोबर वठणी होती. चल 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 चल. काय झालं सरपंच? काय हेच गावातले काम हे ते मारतो चक्रा इकडे तिकडे काम काही बघा पोटा पाण्याचं. अरे तुम्ही पोटा पाण्याचं म्हणून गावाचं बी बघा ना जरा तेच थोडं. ना, सरीची समाजसेवा करता करता आमचं बघा लागेल ना. तुमचं बघा ना, आम्ही निश्चित तुमच्या मागं हिंडायला आमचं बी बघा ना काही. सगळ्यासाठीच चाललं आपण हे काय तालुक्याला जायचे आता. हा, आपण आता काहीतरी बघू, तुमचं आमचं सगळ्याच काहीतरी होईल ना. आता सकाळपासून इकडं लयच बाया चालेल, कोण काय मिळाला का ना काय. खूप काहीतरी विचारून घ्यावं लागेल कोणाला. कोणी येई ना इकडून आलं, कोणी त्यांना विचारलं. सावकार कुठे? सावकार काय माहित आता कुठे ते. सावकार सावकार या 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 या. आलो आलो आलो. कुठं पुन्हा तानाचे फिरायला लागले. राम 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 राम. राम राम. काय चेअरमन सरपंच. अरे काय इकडं कुठं फिर. आलो शेतातून येडा मारून. शेतात गेलते होय? हो, ते लय इकडं बाया ते ते मला काय म्हणायचं की बुवा बसा ना खाली. हो बसू. बसा बसा. काय चाललंय. चेअरमन सरपंच, ते गावात कोण महाराज आला? भोंदू महाराज आहे का? हा, कोण आहे? तेच आम्हाला विचारायचं होतं तुम्हाला. आता कोणतरी बाया तिकडे ताट घेऊन चालले होते हो म्हणलं. हा, असं ऐकलंय मी. आणि डोळ्यांनी पाहिलं बाया ताट घेऊन आम्हाला तेच मी यांना तीच चर्चा चालली होती आमची. बाबा इकडे नेमकं हाय काय चाललेत बाया बाया ताट घेऊन चालल्यात. बरं असे बी नाही, झुंबडचे झुंबड चाललेत. खूप गर्दी. पुरं गाव तिकडे पडायला लागलं. हो, कुठं 5-5 हजार कुठं ते बोकडं काहीतरी चाललंय बघ तिथं. 5-5 हजार पण काय गाव सर सगळे बाया तिकडे झाले हे आता म्हणतो ते. 5-5 आणि 10,000 रुपये 10-10 5-5 हजार एक एक बोकड आहे. बाबू महाराज घेतेत. असला कसला महाराज आलाय कुठला? तुम्ही गावात सरपंच आहे, ते चेअरमन आहे, तुमचं लक्ष पाहिजे गावावर. तुमचं लक्ष आहे तर कुठं?
आता आमचं बी लक्ष आहे, आम्ही एकदा आहे पण त्या आमचं ते चालू म्हणतो बाबा आलाय का कोण आलाय का आपला मेळ लागायला पाहिजे ना. पण ते चला बघायला तरी जाऊ आपण नेमकं काय घडायला आलंय काय घडलंय गावामध्ये आता आपण इकडे गावाची योजना आणतो तर आपण आणि गावासाठी इकडे- इतकं झटतो तर या बाबाने सरळ लुटून न्यावं गाव. नाही मग ते लुटायचंच पर्यंत चाललं ना किती दिवस झाले. ते बोकडन 5-5 हजार म्हणल्यावर काय 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 मी राय म्हणतोय की आज 8 दिवस झाले बघतोय मी एक काही माणूस ये ना इकडे माझ्याकडं, नाही तो दर दिवस माणूस यायचा की आज हे काम आहे ते काम आहे. आपल्या कुठं काय काम राहिले काय लोक, गोरगरीब पण माझ्याकडे पैशाला मला का फुकट द्यायचे का पैसे. त्यामुळे तुम्हाला मेळ लागत असेल, हा. पैसे घेऊन जात असेल हा. सगळं खरं पण तुम्ही विचारलं नाही त्याचं काय मिळेल, लग्न आहे का सत्यनारायणाची पूजा आहे का धोंडे जेवण आहे. पैसे द्यायचं मालक व्हायचं कशाला कुंकड चालले कुंकड द्यायला आले काय घेणं ना आपल्याला घरचे आणि- आपलं मीटर सुरू. हे बघा चेअरमन, आपल्याला असं गाफेल राहून जमणार नाही. 50 हजाराची उलाढाल झाली. अहो 8 दिवसात 50 हजाराची वाटप झाली माझी. 50 अहो हजार. पण आपण असं इतकं कोण आलंय का आले आपल्याला चौकशी करायला आणि लागणार. मला काही चौकशी करीत नाही आपलं मीटर चालू होतंय वरची मी तर म्हणतो रोज त्याने सकाळ संध्याकाळी येऊन आपल्याकडून घेऊन जाऊ मालाला कमी नाही आपल्याकडे. आपण तुम्ही इतके पैसे द्यायला निदान कशाला पाहिजे तर विचारायचं ना. अहो चेअरमन मला काय करायचं विचारते तुम्ही तुम्ही आमच्या काय कामावर एक गोष्ट ते घालायची ना राव, लोक आले हा असं नाही ना. बरं आपण रोज संघ राहणारे माणसं आहेत. बरोबर आहे. काहीतरी तुम्हाला माहित नाही काहीतरी डाव असं ह्याच्यामध्ये कोणाच तरी आपल्याला ते काहीतरी- पाहावं लागेल. आता ते डाव कोणाचा असू पण माझा 10 रुपये फायदा होतो त्याच्यात. हो फायद्याचा विषय नसतोय. म्हणजे आपली दुकानदारी बंद पाडी एखादं हा उद्या आपला कोणी चरी गावामध्ये एवढं मोठं तसं बी होऊ शकन राव खरं. आज नेते तुमच्याकडून 50 हजार पण उद्या ते वापस देतील म्हणून काय भरोसा आहे तुमच्याला. तसं बी होऊ शकन. नाही पुन्हा लोक आपल्याला म्हणते ना तुम्ही काय काय करत होते. धमक तेवढी द्यायची धमक घ्यायची बी धमक आहे. पैशाचा विषय नाही चालला. बरं आपण काय करू आता, काय जाऊन त्याचा सूक्ष्म जाऊ नये आता आहे का दोघी तिघी बाया गेल्या मी आता पाहिल्या. काय म्हणता. माझे देखता उद्या आता 1 घंटा झाला 10-15 बाया गेल्या तिकडे. जवळजवळ सर गाव तिथून जाऊन आले म्हणे जाऊन. हो. पण आपल्याच कल्पना नाही. आपल्या कल्पना चला उठा बरं. चला चला काय ते तिथलं चला बघू. बघून येऊ बघितल्याशिवाय तर काय करणार आहे. तिथं नेमकं घडलंय काय ते बघायला लागेल. चला चला बघून घेऊ. भूमी कोणीतरी अवघड झालं. गाफील वाटलं. आपण आता त्याची चांगले फ्यूज काढावं लागते. कोण येते बघायला ना अख्खा गाव लुटीन आधी ठेवू आपलं. तिथं जाऊन बसू चमत्कार काय होतोय काय ते नाही. बघावं लागेल. बघावं लागेल ना आपल्याला. बघा हे इकडे दिसतं काहीतरी. हो माग झाला बघ. चला. हो लय गर्दी राहू इकडे तर. हो बाबा चला ना सरपंच बघा ना ते काय काय गर्दा भरला बाबा बाजार भरलाय सगळा इथं. बाजारात गर्दी कमी एवढी गर्दी हा? हा? हे अवघड आहे भाऊ. हो वा सरपंच अय हाताला धर हार पशीन का बाबा कशी बघू जाऊ बाबा पशी काय चपला काढ बाबा पैसे जायचे माया काढू चपला आपण आहे का चपला नाही बाबाकडे जायचं होतं चपला काढे अगोदर फुल नियोजन करून येतो सर तो पक्क होते गाड्या मोह राहू दे जाऊ दे जळू दे मोह तो बघू काय ते अरे पड पाय बाबा बाबा माझं लग्नाचं काहीतरी बघा. बोल बच्चा क्या है समस्या. अहो लग्न करायचं होतं आम्हाला आणि ह्याचं पण करायचं होतं लग्न. अरे यो कोण आहे खोटा. अरे याला पाज ना बोर न विटा. अरे कॉम्प्लेन पाहिजे तरी कॉम्प्लेनला त्याने डिस्पोजल करून टाकलं त्याने. बेटा काय आहे समस्या. बाबा माझं लग्न करायचंय होईन का नाही लग्न. तो लग्न. अरे पाळण्यात झोपायच्या काळामध्ये तू लग्नाचा विचार करायला लागला. वय 32 आहे बाबा. 32 आहे का 12 आहे बाबा. मला घुमी तू काय. खरं खरं सांग भाऊ छू करून टाकते मग खरं ना. राहणार नाही. शंकर मी माझ्या 12-24 वर्षाच्या तपश्चर्येने बाळ मी तुला ओळखलंय. तुझं नाव रामेश्वर काळे आणि तू राहणारा कुंभार पिंपळगाव तालुका घनसांगी जिल्हा जालना इथला आहे. सगळंच माहिती आहे महाराज तुम्हाला तर. कसं दाजी म्हणत्याल तसं माय. दाजी म्हणतील तसं. अरे ह्यो आवाज कुठेतरी ऐकल्यासारखा वाटायला लागलाय. अरे चुकलं काय. अरे बाप अरे काय चाललंय घुसर मसूर. भरत आल्यावर मार खायला होता काय.
पिशवी भरली का बाबा पिशवी भरली दाढीला केस दाढीला काय कलर बिलर मारला कसं काय दाढी मी अंतर्यामी आहे, मी तपस्वी आहे. ही दाढीचे केस आणि हे केस हिमालयामध्ये 12 वर्षाची तपश्चर्या केल्याच्या नंतर वाढलेले आहेत. तिथं काय भारी तेल भेटते का? एकदम आदिवासी तेल भेटतं तिथं. आणि माझे चेले सर्व मिळून मला आणून देत होते, त्याच्यामुळेच हे केस एवढे वाढले. चेल्याची बनान फाटली हो, त्याला बनान घेऊन द्या अगोदर. बनाला पैसे नाहीत, आता पिशी भरली येऊन द्या आणायची बनान. जंबुरे हा बोलो बाबा तंबोरे. पिशवी भरली. ओके ओके चालायचं का मला? हा? आमचं लग्नाचं करून द्या, आम्ही कुठे बी हो जातो. हो करून देतो, काहीच अडचण दिसा नाही मला. नीट बघा नीट बघा नीट बघा नीट बघा ओळखीला ना हा? दाजी तर दिसते. दाजी हा? हा? दाजी दिसते त्या गावात? लाडका दाजी आपल्या गावातला लाडका त्या पाहुण्याने तर आपल्याला गावाला लाडका केलं ना त्याच पाहुण्याने आता तुम्ही उगा थोडं 2 मिनिटं दम धरा. प्लॅन असा करतो आता. जंबुरे आपली थैली भरली पण पोल खुलायच्या मागे दाजी आता गोल खोलायच्या मागे. मग काय गोल व्हायचं काय? गोल व्हायचं लगेच हा? मार खायच्या आधी केलं बरं. मार खावा लागेल. नाही 50 जेवढे आले तेवढे निषेध दवाखान्यात घालायला लागते. असं आहे मग. अरे बाप, मग त्यामुळे लवकर बापरे. बापरे नाही वर करा ते शंकर लोक यायला लागले. शंकर करून उपयोग नाही, ते होणारच नाही आता. ओके ते पहिलं बदलेल तसं आता बदल येणार नाही. अरे आताच दाढी खाली गेलेली पाहिली मी. तुम्ही बघा दाढी नाही त्याच्या मिशा बाकाच्या झाल्यात पांढऱ्या. अरे ते पांढरा झूट पाहणं ते पाहुणं दिसतंय ते वर पांढरी मिशा खाली काळी दाढी काहीतरी गावात दाजी दिसते आपला लाडका दाजी. पाहुणा लाडका खायचा म्हणतात त्याला भामट्याला. तो आता गटला माहित तावडी मला बी म्हणते सरपंच नाही त्या पाहुण्याचा लावून वाटप परपंच. नाव बघून ठेवा तुम्ही, फक्त चला आता. अरे थांबता कशाला? चला गे. अहो गाव गाडा